पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री तुकाराम महाराजांची गाथा, अभंग क्रमांक 247। आम्ही मागो ऐसे नाही तुझ पाशी, जरी तो भीतोसी पांडुरंगा। पाहे विचारोनी आहे तुझ ठावे, आम्ही झालो नावे तुझ्या एका। वृद्धी सिद्धी तुझे मुख्य भांडवल, हे तो आम्हा फोल भक्ती पुढे। तुका म्हणे जाऊ वैकुंठात चालत, बैसोनी निवांत सुख भोगू। 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगात सुद्धा भगवंताला मागणी तर केलीच आहे, पण अशी मागणी केली की मागच्या जसं 2 अभंगामध्ये तू माझ्याकडे लक्ष देत नाहीस अशी तक्रार केली होती, या अभंगातही त्याचा थोडासा खुलासा केला की आमच्याकडे लक्ष देत नाही त्याचं कारण काय, आम्ही जे मागतो ते तुझ्याजवळ नाही, म्हणून तू आमच्याकडे पाहत नाहीस। तू काय करतो तर असं मागितलं तर मी काय द्यावं असं तुला वाटतं। आता अशी काय गोष्ट आहे की जी गोष्ट आम्ही मागावी आणि ते तुझ्याकडं नसती। वास्तविक देव असा आहे की त्याच्याकडं काय नाही बरं, सगळं काही त्याच्याकडं आहे। आता त्याच्याजवळ नाही असं कोणतं नसल्यामुळं त्यांनी काय नाही त्याच्याकडं, किंवा ते आता तुकोबाराय म्हणतात की तुझ्याजवळ ते नाही। आम्ही मागो ऐसे नाही तुझं पाशी, असं काय नाही तर भगवंताचं नामच भगवंताजवळ नाही, भगवंताचं भक्तिप्रेम भगवंताजवळ नाही, भगवंताच्या नामाचा आणि भक्तिप्रेमाचा परिणाम होणारं वैराग्य हेही नाही। याचं कारण काय आहे, याची कधी गरजच पडली नाही देवाला। नाम जे आहे ते नाम, आपल्या नामाचा काय परिणाम असतो, काय मिळतं त्याच्यापासून, हे कधीच विचारात आणलं नाही। त्यामुळं आम्हाला ते लागतं। आमची सुरुवातच तुझ्या नामापासून आहे। आम्हाला तुझं नुसतं नाम नाही तर नामाची उपपत्ती लागते, आणि तू कसा आहेस हे समजून घेण्याकरता आम्हाला तुझं ज्ञान लागतं। आता हे ज्याची त्याच्याजवळ कसं असेल, म्हणून हेच नाही तुझ्याकडं। जसं एखाद्या हिमालयातल्या खड्याला विचारलं थंडी कशी असते रे, ते कसं सांगल। एखाद्या विस्तवाला विचारलं कसं पोळत असतं, अगर पेटलेली लाकडं आणि दुसरं एक पेटलेलं लाकूड घेतलं आणि या पेटलेल्या लाकडावर ठेवलं आणि त्या लाकडानं विचारलं पोळतंय का तुम्हाला, आता कसं सांगल, कारण त्याचा तो स्वभाव आहे। बर्फाचा स्वभावच थंड आहे, त्यामुळं त्याला थंडी वाजण्याचा काहीच प्रसंग येत नाही। अग्नीला अग्नी उष्णता हा त्याचा स्वभाव आहे, तिथंही त्याला कोणत्या प्रकारचं काय आहे की कळून येत नाही। तसं झालं आहे तुझं। त्यामुळं तुझ्यापासून आम्ही जे मागतो ते तुझ्याकडे नाही, आणि म्हणून काय होतं की जरी तो भीतोसी पांडुरंगा, तेव्हा तुला भीती वाटते की हे मागितलं तर काय करू, म्हणून तुझ्या ठिकाणी जे आहे तेच नाही। आता वास्तविक पाहता भगवंताजवळ कितीतरी सुख आहे, पण माझ्याजवळ सुख आहे हे भगवंताला कसं कळल, भगवंताला, कारण तो भोगता नाही, तो फक्त भोग्य आहे। भोग्याला भोगता व्हावं लागतं, तसं आपणच आपला भोगता कसं होऊ, आपणच आपला द्रष्टा कसा होऊ, हे होता येत नाही। म्हणजे नेमकं तुझ्याकडं
आम्हाला जे लागतं तेच नाही. त्याच्याकरता म्हणले आम्ही मागो ऐसे नाही तुझं पासी, जरी तो भीतोसी पांडुरंगा. म्हणून तुला भीती वाटती. एकदा असाच एक प्रसंग आहे महाभारतात की देवानं कुंती मातेला जवळ गेल्यावर विचारलं, आता नात्यानं ते आत्या आहे, म्हणजे तुला काय पाहिजे ते मी देतो, आज मी प्रसन्न आहे तुझ्यावर, माग तुला काय मागायचं ते कुंती म्हणली मागितलं असतं पण तुझ्याजवळ नाहीच, ते तुझ्याजवळ असलं तर मागावं ना. ते म्हणले असं काय आहे की जे माझ्याजवळ नाही, असं जगात तरी कुठं आहे का? सगळं जगच मी निर्माण केलं, अशी कोणती वस्तू आहे की माझ्याजवळ नाही ते तुला पाहिजे? म्हणले तसंच आहे, म्हणूनच तुला मागणार नाही. मग देव तर हट्टाला पेटले, असं काय माग, माझ्याजवळ नाही असं कुठं झालं का, तो माग तरी. मग हे म्हणले आता हे बघ, तो माग म्हणतो म्हणून मी मागते, पण नाही तुझ्याजवळ. म्हणलं काय? दुःख दे मला. म्हणले माझ्याजवळ दुःख असतो काय? दिव्याजवळ अंधार कसा असेल, जसं तुकोबारायाचा एक अभंग आहे की दीप घेऊन या धुंडीती अंधार कसा असेल, तसं तुझ्याजवळ दुःख कुठं, तू सुखाचं रूप आहेस. मग म्हणले अरे ग हे नाही खरं माझ्याजवळ, पण तुला काय करायचं घेऊन? लोक सुख मागत माझ्याकडे येतात आणि तू दुःख मागणारी, असं कसं तू मागायला तर लागलीस? तुला कशाला पाहिजे दुःख? तुला माहीत नाही, मी जोपर्यंत दुःखी कष्टी होती तेवढंच तुझं नाव मला आठवायचं, मग दुःखात तुझं नाव आठवतं. म्हणून काय आहे की मला दुःख पाहिजे. कबीर महाराज म्हणतात की दुःख मे सुमिरन करे, दुःखात जे काही तुझं स्मरण करतं असे कोणी असतील तर सुखमे सुमिरन करे ऐसा कोय, म्हणजे जे सुखात तुझं स्मरण करतात असे कोण असतील? दुःखात स्मरण करणारे सगळेच आहेत. जरा काय कुठं झालं, दुखायला लागलं, काय झालं की माणूस काय करतो? देवा देवा म्हणतोच, पण चांगलं झाल्यावर कुठं देवा म्हणतो? चांगलं झाल्यावर म्हणतो मी केलं मी केलं. म्हणजे काय आहे की दुःखाच्या काळी तो आठवतोस. म्हणून असं जे आहे की तुझ्याकडं नाही आणि ह्यानी मागितलं तर काय करू असं तुला वाटतं. आता ह्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे की देवाचंच नाव देवाला माहीत नाही की काय त्याचा महिमा आहे. एखाद्याने जर दिलं की देवा तुझं नाम दे, तर देवाला नाही कळणार, कारण नाम द्यायला येतं ते संतांना. सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरू वाचोनी नाम नये हाता, साधने साधिता कोटी गुणे. तुझ्याशिवाय नाम देणारे वेगळेत, म्हणून तू कसा आहेस की ते नाही म्हणून तो भीतोस. पाहे विचारोनी आहे तुझं ठावे. आता विचार कर, तुला आहे का? आम्ही जे मागणार आहे ते तुझ्याजवळ आहे का? तू विचार कर. तुझ्या ठिकाणी ही गोष्ट काय आहे काय नाही माहीत नाही, कारण आम्ही त्याचे अनुभवीत, आम्ही तो अनुभव घेतो. आणि ज्यांनी ह्या नामाच्या महिमाचा अनुभव घेतलेला आहे ते आम्हाला येऊन नाम देतात. तुला कुठं काय माहिती? म्हणून ते जे काय आहे ते पाहे विचारोनी आहे तुझं ठावे. तुझंच नाम काय तुला माहिती, कारण भगवंत कसा आहे, नामच नाही त्याला. म्हणून ठेविलेनी नामेशी ओ देत ओठी, माझंच हे नाम आहे असं नाही कळत. जसं एखाद्या गर्दीत एखाद्या माणसाला आपण हाक मारली तर तो ओ म्हणतो, पण आपल्याला त्याचं नावच आठवना. ओ तुम्हीच असं म्हणायला लागलो आपण, किंवा ओ पाहुणे. तर कोणी आपल्याकडं पाहणार नाही असं नाही, सगळेच पाहतील, कारण कोणाला बोलताय हा. कारण तेवढं काय आहे की आपल्याला काहीतरी नाव ठेवलं हे आपल्याला कळतं, आपलंच नाव आहे हे आपल्याला कळतं, पण देवाला ते नाव ठेवलेलंच नाही, त्यामुळं देवाला त्याच्या नावाचा माहीत नाही काय. आता त्याच्याकरता हे तू विचार कर, तुला माहीत आहे का ही गोष्ट? आम्ही झालो नावे तुझ्या एका, मात्र आम्ही काय झालेलो आहे, तृप्त झालो म्हणजे पोट भरणे. पोट भरल्यावर जी काय तृप्ती येते तसं झालेलं आहे. आता तुझं जे काही नाव आहे त्याने आम्ही तृप्त झालो. आमच्या ठिकाणी काय आहे, त्या नामानं
इतकं काही भरभरून मिळालेलं आहे. फक्त तुझं नाम आणि नामाचा उच्चार करत राहिलो की सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. एक गोष्ट अशी की शरीरात जरा कुठं काय झालं का नाही की शरीरात ग्रंथीत, जागोजागी ग्रंथीत, त्या ग्रंथीमध्ये बिघाड होतो. मग जखम किंवा दुखणं राहते एकाकडं आणि दुखायला लागतं दुसरीकडं. जसं पायाला काही झालं, जखम झाली आणि पायात त्या जखमेत पाणी धरलं तर जखम नाही दुखत, जांघेत दुखतं, कारण तिथं ग्रंथी. बोटाला हाताच्या काय झालं तर काखेत ग्रंथी. हे काय आहेत की तिकडं जाणारे ते स्रावच आहेत. त्या ग्रंथीतून एक एक नाडी पुढं निघते. म्हणजे ज्या ज्या भागाला अशा तऱ्हेचं केलं आहे तिथं तिथं ग्रंथी ठेवलेल्या आहेत. आता हे असं सांगितलं की जसं जसं नाम आपण घेऊ तसं तसं ह्या ग्रंथी स्वच्छ होतात आणि स्त्रवण चालू होतं, म्हणजे पाझर चालू होतो. तेव्हा जे काही नाम आहे, नाम घेता वेळोवेळा होतील सकाळा शीतळा नाडी. सगळ्या नाडी शीतळ होतील. मग शीतळ कुठून झाल्या? त्या ग्रंथीतून झाल्या. ग्रंथी शीतल झाली की झालं. म्हणूनच आम्ही निरोगी असतो तेव्हा काही नसतं. जरा कुठं काही झालं की आपल्याला दुखायला लागतं. म्हणजे ह्याच्यातले जे काय आहेत रक्तातले स्त्राव ते बंद पडतात किंवा अडचण येते. मग तसं आहे, नामाचा काय आहे उपयोग आहे आणि तो आम्हाला माहिती आहे. आम्ही धालो नावे तुझ्या एका. तर तुझ्या नावानं परिपूर्ण असं जे काय पोट भरणं आहे ते आमचं होत असतं आणि हेच तुला माहीत नाही. म्हणून तुझ्याजवळ हे नाही म्हणून तू काय आहे हे मागतील का काय असं तू भेट असतो. वृद्धी सिद्धी तुझे मुख्य भांडवल. आता तू कसा आहेस तर तुझ्याकडं वृद्धिसिद्धीत, वृद्धी म्हणजे काय तर थोडंसं आहे त्याच्यात भरमसाठ होणं, आणि सिद्धी म्हणजे काय तर जे काही असेल अष्टमहासिद्धी त्यातला सगळा भाग आहे. वृद्धी म्हणजे जे असेल, समजा ज्याच्याकडं वृद्धी असते किंवा देवाने ज्याला वृद्धिसिद्धी दिली तो काय करतो, मुठभरच तांदूळ घेतो आणि कुठल्या तरी कपड्यात टाकतो आणि कपड्यावर नुसता हात फिरवतो की लगेच कितीतरी भात तयार होतो आणि पंगतच्या पंगत उठते. पुन्हा दुसरी मूठ घ्यायची की टाकलं, म्हणजे घेतले वंजळभर किंवा 4 मुठी, जेवायला घातले 1000 माणसं. ह्याला म्हणायचं वृद्धी. दुसरी गोष्ट काय की ज्या संत महात्म्याच्या घरी देवानं वृद्धिसिद्धी दिली त्या संत महात्म्याच्या घरी काहीच कधी कमी येत नाही. त्यांना चिंताच करायची गरज नाही. आणि जरी एका दिवस घरातल्या माणसाने केली की आता काय आपल्याला भाजीला काय करायचं, भाजीच नाही असं म्हणून 5 मिनटं होईस्तोवर भाजी घरात येते, कोणीतरी आणून देतं. मग काही जे काय असेल ते असेल. ह्यांनी कधी कल्पना केली नाही की आम्हाला ही भाजी पाहिजे, फक्त काही नाही. मग कधी पालेभाजीतलं येतं, चुका, शेपू, पालक हे येतं, मेथी ते येतं. कधी रानभाजी येते, तांदूळसा येतो, चिगळ येते, पाथर येते, असं काही ना काहीतरी येतं. म्हणजे ह्यांच्यात कमीच पडत नाही, येतच. मग किती अजून त्यांच्या घरात केलेला स्वयंपाक किती का असेना, पण एकदम 4 माणसं वाढली काय कोणाला कमी पडलं असं होतच नाही, सगळ्याची पूर्तता होते. ही वृद्धी आहे. आणि सिद्धी म्हणजे ते जे बोलतील ते खरं होतं. मग वाचा सिद्धी पावाल, ज्यांच्याकडं काय आहे वाचेची सिद्धी आहे ते काय करतात, बोललं की खरं होतं. म्हणजे मग ह्या सगळ्या तुझ्याकडे आहेत. आणि एखादा भक्त आला, तो जर म्हणला काही मागायला लागला तर देव म्हणतो धर वृद्धिसिद्धी. मग ते नाथ महाराज म्हणतात, सिद्धी लावी पिसे कोण तया पोसे, नेले राजहंसे पाणी काही. म्हणजे हे काय आमचं काही विषय नाही. आणि माऊली सांगतात वृद्धिसिद्धी निधी अवघीच उपाधी. तिकडे त्या उपाधी आहेत, त्याला काय करायचं आम्हाला घेऊन. म्हणून हे तुझ्याकडं मुख्य भांडवल आहे. हे तो आम्हा फोल भक्ती पुढे. आता असली गोष्ट आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला हे नकोच आहे.
आमच्या दृष्टीनं रिद्धिसिद्धी म्हणजे निरर्थक आहे, बिनकामाची, काही त्याचा उपयोग नाही. कारण आम्हाला आहे त्याचंच धन्यता वाटते, कोणाचं काही नाही. जसं एखादा मंदिर असतं आणि तिथं भंडारा घालतात, मग आता लोक आली, जेवायला बसले, वाढलं, पुन्हा झालं, बघितलं तर सगळा स्वयंपाक संपला. नंतर आले 10, ते म्हणजे आता संपलं. कारण ही भंडारा आहे, तुम्ही होता तेव्हा तुम्हाला सगळं मिळालं असतं आणि पुरलंही असतं. आता सगळं संपल्यावर तुम्ही आला तर तसं देव देत नाही, कारण त्या काळाला तुम्ही असलं पाहिजे. म्हणून जे जे काही असेल ते त्या त्या काळाला मिळतं, इतर वेळेस फोल. म्हणजे आम्हाला ते काही नको, ते निरर्थक आहे. आता जर आम्हाला आवडत काय असेल तर भक्ती, मग नाम आणि भक्ती ह्यांचं लवकर जवळीक आहे. जसं जसं नाम धारण होतं आणि नामाची चर्चा होते, नाम मनामध्ये आणि ओठामध्ये टिकून राहायला लागलं की त्या नामापासून भक्ती जागी होते. मग आता आम्हाला भक्ती पाहिजे, भक्तीमुळं आम्हाला नामाची गरज आहे. तुझं काही असल्यास रिद्धिसिद्धीची काही गरज नाही. तुका म्हणे जाऊ वैकुंठा चालत. आता तू जरी म्हणला की तुम्हाला वैकुंठाला नेतो, तुम्हाला मोक्ष प्राप्त करून देतो, म्हणले काही गरज नाही. तो किती जरी काही देतो घेतो म्हणला तरी आम्हाला नाही. आम्हाला जर वैकुंठाला जावंच वाटलं तर आम्ही आमच्या पायानं चालत चालत जाऊ, वैकुंठापर्यंत चालत जाऊ. कारण काय आहे की हे पायवाट आहे आमच्या दृष्टीनं, आम्ही तिथून सहज जाऊ शकतो. तुझ्या जाण्यानं आम्ही जातो असं नाही, तू नेलं तर आम्ही जातो असं नाही, सहज आम्हाला जाता येतं. म्हणून काय आहे की वैकुंठाला सहज जाता येतं. बैसोनी निवांत सुख भोगू. आणि निवांत झालो, मग तिथं जाऊन सुखातच राहायचं आहे. आणि इथं जरी राहिलो तरी सुखच आहे. म्हणजे आम्ही जिथं जाऊ तिथं वैकुंठ आहे. पण तू जर म्हणलाच की वैकुंठाला कुठं तुम्ही आला, वैकुंठ तुम्हाला कुठं माहिती, तर आम्ही आमच्या पायानं चालत जाऊ. कारण वैकुंठा जावया तपाचे सायास सांगतात इकडं. आम्हाला नाही लागत तप पण सायास, आम्ही आमच्या ह्याच्यावर क्षमतेवर तिथं जाऊ शकतो. मग हे पुण्य कुठून आलं आहे आमच्याजवळ? तो तुझ्याच नामाचं आहे. तुझ्या नामाने आम्हाला तेवढं प्राप्त करून दिलं आणि तुझंच नाम आम्हाला वैकुंठापर्यंत घेऊन जाईल. कारण तुका म्हणे नाम वैकुंठ निजधाम, हे वैकुंठाचं निजधामच आहे. त्यामुळं जे जे काही असेल ते आमच्या नामाचं फल आहे आणि ते नाम तुझंच आहे. पण तुझ्याजवळ ते काही नाही. म्हणून तू किती जरी म्हणला तुम्हाला वैकुंठाला नेतो, तर तुझ्या खांद्यावर बसून आम्हाला नाही यायचं, आम्ही चालत येऊ. कारण आम्हाला त्या नामाचा आधार एवढा आहे की आम्ही सहज तिथं काय आहे जाऊ शकतो. दुसरा अभंग आहे 248. न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान, गोजिरे सगुण रूप पुरे. लागला उशीर पतित पावना, विसरोनी वचना गेला सिया. जाळोनी संसार बैसोलो अंगणी, तुझे नाही मनी मानसी हे. तुका म्हणे नको रागेजू विठ्ठला, उठी देई मला भेटी आता. आता हा अभंगसुद्धा त्याच विषयाचा आहे. आत्तापर्यंत आपण जवळजवळ 244पासून आत्तापर्यंत जे पाहत आलो ते सगळे अभंग एकाच विषयाचे आहेत. काय आहे तर भगवंतालाच मागणी केलेली. आणि 43पासून सुरू झालं, मग 43पासून 47वा 48वा या अभंगाचा विषय तोच आहे. आता इथे मागच्या अभंगात जसं तुझ्याजवळ नाही म्हणले, या अभंगात सांगतात की तू फार तर देऊन देऊन काय देशील, ब्रह्मज्ञान देशील. मग ब्रह्मज्ञानाची आम्हाला कुठं गरज आहे? कारण ब्रह्मज्ञानानं काय होतं तर ब्रह्मज्ञानाची पुढची पायरी मुक्तता किंवा मोक्ष. ज्ञानानंतर मोक्ष असतो. पहिल्यांदा काय असतं तर पहिल्यांदा संत भेट असते. दुसऱ्यांदा काय तर सात्विक भाव वाढणं. तिसऱ्यांदा काय ज्ञान प्राप्त होणं.
आणि मग मोक्ष प्राप्त होणं, हे सगळे एका पुढचे एक क्रम आहेत. एकदम मोक्ष कधीच कुणाला मिळत नाही, कारण ज्ञानाशिवाय मोक्ष नसतो. ज्ञान सहज कुणाला मिळत नाही, ते संताकडून मिळतं. संताया भजावे सर्वस्वेस. आणि संत नुसतं ज्ञान देत नाहीत, आलं की धर, आलं की धर असलं नसतं संताकडं. संत अगोदर ज्ञान घेण्याकरता त्याला त्याची सामर्थ्य तयार करतात, कारण सामर्थ्य झालं पाहिजे. मग ते कोण आहेत, तर पहिल्यांदा ज्ञान प्राप्त करून ज्ञान त्याच्याजवळ टिकल, सामर्थ्य तयार होईल म्हणून त्याला अगोदर सात्विक भाव देतात. सत्वगुणाशिवाय ज्ञान टिकत नाही. हे काय झाले, क्रम झाले. आणि तुझ्याजवळ गेल्यावर तू एकदम ब्रह्मज्ञान जर आम्हाला दिलं, ह्याला ब्रह्मज्ञान म्हणतात, हेच आम्हाला अगोदर माहीत नसेल तर तुझं देऊन घेऊन काय करायचं. जसं लहान पोरगं आहे आणि त्याला दिली सोन्याची गोटी खेळायला आणि नुसतंच सांगितलं आहे नीट खेळ बरं, काय सांभाळून ठेव. त्याला काय माहिती सोनं म्हणजे फार महाग, हे इकडे तिकडे टाकायचं नसतं, काही नाही. परत आला, अरे गोटी दिलेली काय देऊन टाकली मला त्या दुसऱ्या पोराला, ते रडत होतं मला नाही गोटी म्हणून दिली, कारण ह्याला ते सोनं आहे ते किंमतवान आहे, काहीच नाही. असं सांगतात की काय असतं की कुठंतरी महिला आंघोळ करायला बसल्या म्हणजे सोन्याचा दागिना, नाकातली नथ, पाणी लागल म्हणून आंघोळीच्या वेळेला काढून ठेवायची. आणि नेमकी काहीतरी दिसतंय, चमकतंय, खायसारखं म्हणून गहार येतीन उचलून घेऊन जाते, नद नेती, कधी गळ्यातलं नेते. आता तिला हे दागिना आणि हे गळ्यात घातला पाहिजे हे माहिती आहे काय, तेव्हा काहीतरी चमकलं म्हणून तिथे गेल्यावर ही खायची वस्तू नाही म्हणल्यावर दिली टाकून. मग गोठ्यात टाकली, काही इकडे तिकडे टाकली, काय त्याला करायचं. मग सोन्याचं महत्त्व कोणाला, माणसाला आहे, इतराला अजिबात नाही. तसं ब्रह्मज्ञानाचं महत्त्व आहे खरं, पण आमच्या दृष्टीने ब्रह्मज्ञान नकोच, कारण ब्रह्मज्ञानानंतर संपलं सगळं, मोक्षात गेल्यानंतर काही राहिलं नाही. पण आमची इच्छा अशी की ब्रह्मज्ञानापेक्षा जन्मालाच यायचं आहे आम्हाला. याचं कारण काय, तर ते सांगतात गोजिरे सगुण रूप पुरे. आता गोजिरे म्हणजे कसं, तर अत्यंत सुकुमार, सुकुमाराला गोजिरे म्हणायचं. बाळ कसं असतं, लहान बाळ सुकुमार असतं म्हणून त्याला नाव आहे साजिरे गोजिरे. साजिरे म्हणजे त्याला नटवलेलं असतं आईने, त्याला डोळ्यात काजळ घातलेलं आहे, कानातलं आहे त्याला, अजून काय अजून असेल त्याचं, त्याने ते साजिरं. आणि सुकुमार दिसते म्हणून गोजिरं. तर तुझं रूप तेच आहे आम्हाला, साजिरे गोजिरे. तर साजिरे इथं गोजिरे नाव आहे, साजिरे नाही. आता गोजिरे का म्हणायचं, तर कधी कोणते देव बघा, अगदी विठ्ठलाची मूर्ती बघा, नाहीतर राम कृष्ण झालं तर दत्त, कोणाचाही फोटो बघा, कोणत्याच देवाला दाढी मिशी दाखवत नाहीत, कारण का ते बालस्वरूपच आहेत. लहानच्या बाळाला कशी यायची दाढी. म्हणून तू अजून आम्हाला गोजीर आहे. आणि तुझं कसं आहे, सगुण रूप, तू सगुण आहे, रूपवान आहेस, म्हणजे सगुण साकार आहेस. आणि हे कसं पडतं, तर भक्ताला उपचार करायला सोपं पडतं. निराकारात काय उपचार करावेत, म्हणजे मग आणि निराकाराला देवत्व येतन संपतं. निराकाराचं जसं एखाद्या माणसाला, आता हे आपलं शेतकऱ्याच्यात काय असतं की ज्वारी गहू करताना त्याला खळं म्हणतात. मग ते खळे करण्याच्या अगोदर देव करायचा तिथं. मग काय आहे वनस्पती झालं, अजून काय आहे वारदेव. मग हे काय दगडं मांडायची दोन, त्याला लावायचा शेंदूर, त्याला काहीतरी ठेवायचं. वारं सुटत नसलं म्हणलं की त्याला पाणी घाल, बाकीचं काय करायला त्या वनस्पतीला आण. मग कुठल्याही शेतात सगळीकडं फुलं, रुईची फुलं आणायची रुटीची, आणि तेच फुलं व्हायची त्याला, तेच राशीवर टाकायची आणि झालं. आणि खळं संपले की उचलून टाकून द्यायचा. म्हणजे तेवढ्यापुरता देव ही निराकाराचा आहे प्रकार. पण सगुण हा कसा असतो, तर तो आकारी आहे, सगुण आहे, आकार आहे, साकार आहे तो परत, आणि कुठंतरी स्थापन झालेला आहे. नुसता स्थापन नाही, प्राणप्रतिष्ठा केलेली. म्हणून हे रूप आम्हाला आवडतं. लागला उशीर पतित पावना. आता तुला
आम्ही आत्तापर्यंत जे काय मागत होतो ते देणं झालं नाही. याचं कारण काय? तुझं ब्रीद विसरला. तुझं ब्रीद काय? तू पतित पावन आहेस, पतिताला पावन करणार आहेस. पण कुठं तुझ्या ठिकाणी आठवण आहे? तो कोणाला आला पतित? जसं अहिल्या शिळा होऊन पडली आणि मग त्या शिळेला काय म्हणता येतं का, ये रे रामा माझ्याकडं? रामरायच त्यांच्याकडे गेले, रामाचाच पाय त्या शिळेला लागला आणि त्यातनं अहिल्या बाहेर आली. म्हणजे हे जसं आहे तसं काय आहे, असा तो कोणाकडे गेलास पतित पावन करायला? तू विसरलाच आहे, तुझंच ब्रीद तू विसरला आहे. विसरोनी वचना गेलास या, तुझं ब्रीद तुला माहीत नाही, तू विसरून गेला आहे. आता त्याची आठवण आम्हाला करून द्यावं लागते की देवा तो सगुण साकार झाला, पण तो सगुण झाला कशा करता? तर पतिताला पावन करण्याकरता. आणि हेच विसरला आहेस तू. आता तुझ्याकडं आम्ही आलो ते कसे, ते पुढच्या चरणात सांगतात की जाळोनी संसार बैसलो अंगणी. तर संसार काही ठेवला नाही. एकदा एखादी वस्तू जाळली का नाही, की जसं आपण एखादं दाव दोरखंड जाळतो, ते जळाल्यावर त्याच्या पिळासह ते राहतं, पण काय कामाचं? हात लावला की येईल का हातात घ्यायला? राख आहे ती. मग जसं एखादी वस्तू जाळली की राखेच्या ढिगाऱ्यात त्या आकार राहील, पण त्याचा काय उपयोग नाही. तसा संसार आहे. आम्ही आमच्या जवळचा सोडून दिला म्हणजे जाळला. दिसायला दिसत असेल तो, पण जाळलेल्या संसाराला काही राहिलं नाही अर्थ. आणि कुठे आम्ही संसारातनं बाहेर पटांगणात येऊन बसलो, पैसलो अंगडी. आता संसार म्हणून माझं घर दार काही राहिलं नाही. पण तुझ्या काय सांगतात, तुझे नाही मनी मानसी. ह्यानी एवढं सगळं नष्ट केलं ना आपली वाट पाहतोय, तुझ्या आठवणीतच नाही आहे. तू आमचा जळलेला संसारही बघायला तयार नाहीस आणि आम्ही तुझी वाट पाहतोय हेही पाहत नाहीस. तू तुझ्यामध्येच मशगूल झालेला आहे किंवा तुझ्यामध्ये स्थिर झालेला आहेस. तुला बाहेरचं काही नाही. तुका म्हणे नको रागेजू विठ्ठला. आता शेवटी विनंती केली की कशासाठी तू रागावलेला आहे, काय कारण आहे तुझं, आमचं काय झालं आहे? मी कधी तुला काही बोललो का वाईट, किंवा तुला काही तुझी हेटाळणी केली का, तुझं कुठंतरी मानहानी केली का मी? काही नाही. मग राग कशाचा आला? असंच असतं, काही माणसाला आपण काय नाही केलं तरी त्याला आपला राग येतो. तसं देवा तुला झालं आहे का राग आला आहे तुला? तर उठी देई मला भेटी आता. तरी ते सांगतात की आता दे, राग सोडून दे आणि उठ तुझ्या जागेवरून आणि मला भेट. कारण भगवंताच्या दर्शनात आणि आलिंगनात दोन्हीत इतकं सुख आहे की सहज आहे काही मिळणं. दर्शनाने मिळायचं ते सहज मिळतं आणि आलिंगने सुख वाटे, मोक्ष सायुज्यता भेटे. जे काय असेल ते सहज मिळतं. म्हणून तू आता राग सोडून दे आणि ये मला भेट दे. कारण सगुण आहे, सगुणाला भेट द्यायला घ्यायला काय हरकत नाही. तसं तू मला भेट दे म्हणून मागणी केली. सुरुवातीला ब्रह्मज्ञान नको म्हटलेत, पण भक्ती आणि सगुण भक्ती ही मात्र त्यांना पाहिजे. सगुण भक्तीत जवळीक आहे, कारण का उपचार करता येतात म्हणून. पण सगुण साकार झालेल्या देवाला आपण का सगुण साकार झालो याचं विसर पडतो. त्याचं जे मुख्य काम आहे ते करतो, कोणाचा वध करायचा कोणाला, कारण त्याचं काम आहे. घेऊन या चक्र गदा हाचे धंदा करीतो. हे त्या धंद्यासाठी आला आहे, पण पतित पावन करणारा आहे मी हे विसरतो. त्याची आठवण करून दिली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.